जरांगे पाटील स्वतःला शिवाजी महाराजांचा मावळा समजतात. औरंगजेबाची पैरवी करणारे मी तर त्यांना माझ्या उमरात उभं करणार नाही. जरांगे पाटील हा माणूस, ही व्यक्ती कसं काय बरं इम्तियाज जलीलला भेटू शकतो? इस्लामच्या आयडिओलॉजीनुसार, इस्लाम विचारसरणीनुसार तुम्ही आम्ही किती चांगली कार्य केली तरी आपण नरकात जाणार, कारण आपण नॉन मुस्लिम आहोत. वास्तविक पाहता मुसलमान म्हणजे मुस्लिम आयडिओलॉजी आहे ती बाबासाहेबांच्या शैलीत बसतच नाही. तर त्यांना सगळ्यात जास्त काळजी होती ती हिंदू समाजाची. बाबासाहेब हे हिंदू विरोधी आणि ब्राह्मण द्वेषी होते. हा सर्रास चाललेला प्रचार. कसं कसं इंदिरा गांधींनी संविधानाची हत्या केली आणि इमर्जन्सी लावली, आणि हा राहुल गांधी तेच पुस्तक काढून काढून दाखवतो. म्हणजे ही हॅज नॉट इव्हन रेड दॅट थिंग. आणि राहुल गांधी सारख्यांनी तर संविधानाविषयी बोलूच नाही. मी तर म्हणतो आंबेडकरी जनतेला राहुल गांधी मूर्ख समजतात का काय, असं मला कधी कधी वाटतं. नमस्कार, मी भाग्यश्री. बखर लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. बखरच्या लाईव्ह गप्पांमध्ये आज आपल्या भेटीला आले आहेत आंबेडकरी विचारवंत, आंबेडकरी विचारांचा प्रसार आणि प्रचार करणारे, आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते क्षितिज टेक्सास गायकवाड सर. सर, तुमचं बखर लाईव्ह मध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत. आणि मी तुमचा परिचय करून देताना म्हणाले की आंबेडकरी चळवळीची पार्श्वभूमी, चळवळीमध्ये काम करणारे आणि आंबेडकरी विचारांचा प्रसार आणि प्रचार करणारे. सध्या एकूणच आचारसंहिता सध्या सुरू झाली आहे आणि विधानसभेच्या निवडणुकांचे पडघम महाराष्ट्रात वाजलेत. एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर लोकसभेला जे बोललं गेलं की संविधान बदलणार किंवा हा एक जो नॅरेटिव्ह सेट झाला, तर खरंच एक आंबेडकरी विचारांचा वारसा सांगताना हे शक्य आहे का? भारतीय राज्यघटनेचा अभ्यास जेव्हा करतो त्यावेळी हे खरंच शक्य आहे का? संविधान बदलणं शक्य आहे का? सर्वात प्रथम तुम्हाला व तुमच्या प्रेक्षकांना जय शिवराय आणि जय भीम. तुमचा प्रश्न हा अतिशय योग्य आहे. काय झालं, मी तर म्हणतो आंबेडकरी जनतेला राहुल गांधी मूर्ख समजतात का काय, असं मला कधी कधी वाटतं. काही झालं की खिशातनं संविधान काढून दाखवायचं. म्हणजेच कुठेतरी राहुल गांधींना हे माहिती झालंय की ह्याचा इफेक्ट होतो. म्हणजे इतकी क्षुल्लक गोष्ट आहे, तुम्ही बघा, खिशातनं संविधान काढायचं, दाखवायचं, आणि आम्ही सगळे इमोशनल होऊन वा रे वा काँग्रेस, वा रे वा काँग्रेस. काँग्रेसचा इतिहास न बघता आपण वेड्यासारखे त्यांच्या मागे धावत जातो. आपण आंबेडकरी समाज म्हणून ज्यावेळेस आपण स्वतःला म्हणून घेतो त्यावेळेस आपण आपल्या विचारांवर ठाम राहिलं पाहिजे. छोट्या मोठ्या गोष्टींनी इमोशनल होऊन अशा लोकांचे मनसुबे कधीच आपण सफल नाही होऊन दिले पाहिजेत की ज्यांना आपल्याला वेडं बनवून आपली मतं घ्यायची. आणि राहुल गांधी सारख्यांनी तर संविधानाविषयी बोलूच नाही, कारण ते अशा घराण्यातनं येतात की जिथे इंदिरा गांधी ज्यांनी संविधानाची हत्या केली इमर्जन्सी लावून. बरं, ते जे खिशातनं सारखं सारखं लाल पुस्तक काढतात ना, त्या लाल पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये, म्हणजे आमच्या इकडे, आता मी पण ऍडव्होकेट आहे, तर आमच्या इकडे एक पद्धत असते की जो कोणी ते सगळं एकत्रित करतो, संविधान किंवा आर्टिकल्स वगैरे, तर तो त्याचं मत लिहितो त्या सुरुवातीला प्रस्तावनेत. तर त्या प्रस्तावनेत लिहिलेलं आहे त्या रायटरनी की कसं कसं इंदिरा गांधींनी संविधानाची हत्या केली आणि इमर्जन्सी लावली, आणि हा राहुल गांधी तेच पुस्तक काढून काढून दाखवतो. म्हणजे ही हॅज नॉट इव्हन रेड दॅट थिंग. तुम्ही काँग्रेसचा उल्लेख केला. ज्यावेळी काँग्रेसची, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसनी पाडलं किंवा त्यांचा पराभव केला, एक अभ्यासक म्हणून तो जो एक संदर्भ आहे तो तुम्ही कसा सांगा? 2 निवडणुकींना बाबासाहेबांना काँग्रेसनी पाडलं आणि षडयंत्र करून पाडलं. आणि नेहरूंनी तर सभा घेऊन म्हणजे सभा घेतल्या, 2-2, 3-3 सभा घेतल्या नेहरूंनी. 54 सालच्या निवडणुकीत तर भंडारा कॉन्स्टिट्युएन्सी मधनं बाबासाहेब उभे होते. तर त्यावेळेस जनसंघाचा त्यांना पाठिंबा होता. जनसंघाचा पाठिंबा असताना त्यावेळेसचे सरसंघचालक गोळवळकर गुरुजींनी खास दत्तोपंत ठेगडी म्हणून त्यावेळेस संघात काम करणारे स्वयंसेवक होते.
दत्तोपंत ठेंगडींना धाडलं बाबासाहेबांकडे की दत्तोपंत तुम्ही जा आणि आपली मतं ही बाबासाहेबांना ट्रान्सफर होत आहेत की नाही याची काळजी घ्या जनसंघाने. तर त्या निवडणुकीत दत्तोपंत ठेंगडी हे बाबासाहेबांचे प्रचार प्रमुख होते. हे बऱ्याच लोकांना माहितीही नसेल. आणि या गोष्टी हे सो कॉल्ड लिबरल्स जे आहेत स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे हे कधीच सांगत नाहीत लोकांना. तुम्ही बाबासाहेबांच्या पुस्तकांचं त्यांच्या लिखाणाचं तुम्ही अभ्यास केलाय किंवा तुम्ही त्या चळवळीतून येता म्हणून हा प्रश्न आहे की बाबासाहेबांनी विपुल असं लिखाण केलंय. त्यांच्या कुशाग्र अशा बुद्धिमत्तेतनं अनेक ग्रंथ निर्माण झाले. मात्र त्यांच्या ग्रंथाबद्दल कमी बोललं जातं आणि त्यांचं जे लिखाण आहे ते खरंच तिथपर्यंत पोहोचतं का सर्वसामान्यांपर्यंत किंवा इतर जे विचारवंत त्यांच्या लेखनाचा संदर्भ घेऊन लिहितात ते खरोखर पोहोचतं का? तुम्हाला एक अभ्यासक म्हणून काय वाटतं? 56 साली ज्यावेळेस बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं ते या जगातनं गेली त्यानंतर एक फॅशन अशी सुरू झाली आपल्याकडे की कुणी उठायचं आणि बाबासाहेबांवर वाटेल ते त्यांच्या ह्याच्यातनं चेरी पिक करायचं आणि आपल्याला जे राजकीय दृष्ट्या फायदेशीर वाटतं तेवढंच उचलायचं आणि बाकीचे बाबासाहेब सोडून टाकायचे. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की बाबासाहेब हे हिंदू विरोधी आणि ब्राह्मण द्वेषी होते. हा सर्रास चाललेला प्रचार. बाबासाहेबांचं वास्तविक पाहता जर लिखाण बघितलं तर त्यांना सगळ्यात जास्त काळजी होती ती हिंदू समाजाची असं मी म्हणेन. कारण त्यांचा कन्सर्न होता नुसता दलितांबद्दल नाही तर आज ज्या महिला शिकतायत ते पण बाबासाहेबांमुळे शिकतायत. महिलांना जे समान स्थान मिळत आहे आज पुरुषांपेक्षा पुढे महिला चालल्यात त्या पण बाबासाहेबांमुळेच चालल्यात. तर बाबासाहेबांना इतकी काळजी होती हिंदू धर्माची आणि त्यांना हिंदू धर्मातला जातीयवाद हा मिटवायचा होता. त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो जास्त वेळ घेणार नाही आपला. 1935 साली बाबासाहेबांनी ही घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. त्याचा एवढा विपर्यास केला गेला की बघा 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 ते वाक्य वापरून बाबासाहेबांना इतकं मिसकोट केलं जातं जसं काय बाबासाहेब म्हणजे हिंदू विरोधी होते. 36 साली बाबासाहेबांनी त्यानंतर शीख धर्माचा अभ्यास करायला सुरुवात केली. शीख धर्माचा अभ्यास करत असताना बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं की शीख धर्माचा मी यासाठी विचार करतोय की मला हिंदू संस्कृती बाहेर माझ्या समाजाला घेऊन जायचं नाही म्हणून शीख धर्म. म्हणजे यात सुद्धा तुम्ही बघा की बाबासाहेबांना किती काळजी होती हिंदू धर्माची आणि हिंदू लोकांची की त्यांना भांडणं नव्हती लावायची. 35 ते 50 या 15 वर्षांचा काल त्यांनी घेतला सगळा अभ्यास करायला आणि 1950 साली हिंदू महासभेचं एक शिष्टमंडळ बाबासाहेबांना भेटलं. ते शिष्टमंडळ बाबासाहेबांना म्हणलं की तुम्ही धर्म परिवर्तन करू नये अशी आमची इच्छा आहे. तर बाबासाहेब म्हणले अजून 5 वर्ष आहेत धर्म परिवर्तनाला. तोपर्यंत हिंदू महासभा जाती अंत करण्यासाठी जातीयवाद मिटवण्यासाठी काय करू शकले तर मी धर्म परिवर्तन करणार नाही. हे 50 सालचं वाक्य आहे. पण आपण 35 सालचं वाक्य घेऊन सगळं जे करायचं ते राजकारण करतो आणि 50 सालच्या वाक्याविषयी कोणी भ्र काढत नाही. एकूणच या सक्रिय राजकारणामध्ये ज्यावेळी आंबेडकरवादी किंवा आंबेडकरांचे अनुयायी म्हणून राजकारण जे काही राजकारणी आहेत ते खरंच आंबेडकरांची खरी भूमिका किंवा त्यांचं मत किंवा त्यांच्या भूमिका जनतेपर्यंत पोहोचू शकलेत का की सगळं वोट बँकेचं राजकारण वाटतं? तुमचा प्रश्न अत्यंत बरोबर आहे. सगळं वोट बँकेचंच राजकारण आहे आणि कुठेतरी समान धागा नसताना अभद्र युत्या करायच्या, जय भीम आणि जय भीम सारखे नारे लावायचे. वास्तविक पाहता मुस्लिम आयडिओलॉजी आहे ती बाबासाहेबांच्या शैलीत बसतच नाही. युत्या या नेहमी वैचारिक राहिल्या पाहिजे आणि बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून मी सांगतो आणि बाबासाहेबांचं जेवढं काही साहित्य मी वाचलेलं आहे त्यात मला अजिबात बाबासाहेब कुठे हिंदू विरोधी वाटत नाही. उलट पक्षी त्यांचं राजकारणच सगळं काँग्रेस आणि नेहरूंच्या विरुद्ध होतं, नेहरू गांधी आणि काँग्रेसच्या विरुद्ध होतं. तर मला तर उजवे हिंदुत्ववादीच वाटतात. त्याचं कारण सांगतो. इस्लामच्या आयडिओलॉजीनुसार इस्लाम विचारसरणीनुसार तुम्ही आम्ही कितीही चांगली कार्य केली तरी आपण नरकात जाणार कारण आपण नॉन मुस्लिम्स आहोत. तुमचे वाडवडील असो, माझे असो, माझ्या आजी पणजे असो, तुमचे असो, बाबासाहेब असो, छत्रपती शिवाजी महाराज असो, शाहू महाराज असो, महात्मा फुले असो, सगळे नरकात जाणार. अल्लाह सगळ्यांना नरकात टाकणार.
मग या आयडियोलॉजी बरोबर मी वैचारिक युती माझी करू कशी? तर मला जो एक समान धागा वाटतो तो फक्त हिंदुत्वाशीच वाटतो. आणि मी नेहमी म्हणतो की आपल्या बापाने आपल्याला धम्म दिला, ती आपली आई आहे, तर हिंदू धर्म ही आपली मावशी आहे. मावशीला नावं ठेवण्यात काही पॉईंट नाही, आणि तुमच्या धम्माला हिंदुत्वापासून धोकाच नाहीये. धम्म वाढवायचं असेल तर हिंदुत्व हे जगलं पाहिजे, वाढलं पाहिजे. नाहीतर मग तालिबानमध्ये जे बामियांमध्ये गौतम बुद्धाची सगळ्यात मोठी मूर्ती होती जगातली, फोडून टाकली इस्लामिक शासनाने तिथल्या. तसं उद्या समजा इकडे आपण जर एक राहिलो नाही आणि उद्या इकडे असं जर डेमोग्राफी बदलली, त्यांचं पॉप्युलेशन जास्त झालं, ते नाही म्हणत सगळे मुस्लिम वाईट असतात, पण जर आयडियोलॉजीचा हा प्रश्न आहे आणि ही आयडियोलॉजी तशी खतरनाक आहे आणि जगाने बघितलेलं, तर त्या आयडियोलॉजीवर चेक राहण्यासाठी हिंदुत्ववादही वाढला पाहिजे आणि धम्मही वाढला पाहिजे. एकूणच जेव्हा आपण इतिहासाच्या पानात डोकवतो त्यावेळी सावरकरांचं आणि आंबेडकरांचं नातं नेमकं कसं होतं ते वेळोवेळी वेगवेगळ्या पातळ्यांवर समोर येतं, पण एक अभ्यासक म्हणून तुम्हाला ते नातं कसं दिसतं? हा एक फार मोठा गैरसमज पसरवण्याचं काम या नंतरच्या लिबरल, काँग्रेसी आणि कम्युनिस्ट लेखकांनी केलं की सावरकरांचे आणि बाबासाहेबांचे प्रचंड वाद होते आणि त्यांचं वाकडं होतं. मी आत्ताच तुम्हाला मागच्या प्रश्नाचं जे उत्तर दिलं त्यात उल्लेख केला की हिंदू महासभा जी सावरकरांची होती, हिंदू महासभेचे सारखं शिष्टमंडळ बाबासाहेबांना भेटायला जायचं आणि बाबासाहेब त्यांना एंटरटेनही करायचे. बाबासाहेबांचे सावरकरांचे सारखे पत्रव्यवहार व्हायचे. अनिलेशन ऑफ कास्ट म्हणजे जातीयवादाचं उच्चाटन कसं करायचं याच्या वेज बद्दल दोघांमध्ये मतभेद होते, सावरकर आणि बाबासाहेबांमध्ये. पण ध्येय दोघांचं एकच होतं, जात संपायची, जात संपवली पाहिजे. सावरकरांचं तेच म्हणणं होतं. मला खरंच कळत नाही की का एवढा सावरकरांचा द्वेष आंबेडकरी जनतेमध्ये पसरतोय, आणि ह्याचा आपण खरंच अभ्यास केला पाहिजे. आपल्याकडे एकही कारण नाहीये सावरकरांना नाव ठेवण्याचं. का उगाच राहुल गांधी म्हणतो म्हणून? म्हणजे आपण इतके वाहत चाललोय आणि राहुल गांधीला समजलंय आपण हे येडा आहे समज, असं तो मानतो आपल्याला. म्हणजे म्हणून उठसूट संविधान दाखवायचं, उठसूट असे छोटे मोठे इमोशनल गेम्स करायचे, आरक्षण संपेल, अमुक होईल तमुक होईल. हे काही शक्य नाही. मुळातच सध्याचं राजकारण जे बघता ते पुन्हा एकदा आपण मागे चाललोय का? कारण जातीचं राजकारण महाराष्ट्रात पेव घरताना दिसतंय आणि जागोजागी जे आपण विकासावर बोललं पाहिजे किंवा ज्या अजेंड्यावर बोललं पाहिजे त्यापेक्षा राजकारणी लोक हे जातीचं राजकारण करतात आणि सामान्य जनता बोलते. तर नेमकं तरुण जो सजग असला पाहिजे आणि त्या तरुणाने ती जागृती केली पाहिजे, तर याबाबत काय सांगाल तुम्ही? तरुणांना नेमकं काय सांगाल? कारण शेवटी ते देशाचं भविष्य आहे आणि आता आपला जो देश आहे तोही तरुणांचा देश म्हणून समजला जातो आणि वोटर ही तरुणांमध्ये म्हणजे जे नवीन मतदार असतील किंवा एकूणच जे तरुण मतदार आहेत त्यांची संख्या ही बऱ्यापैकी चांगली आहे आपल्याकडे. तरुणांना मी एवढंच सांगेन की आत्ताच जसं मी म्हणलो तसं महाराष्ट्रात आणि देशात अभद्र युत्या व्हायला लागल्यात. म्हणजे विचारसरणी मॅच होत नाही, पण काही ना काहीतरी करून मोदींना लांब ठेवायचं, सत्तेपासून भाजपला लांब ठेवायचं, हा एवढा एकमेव अजेंडा त्यांचा आहे. उदाहरण देतो, जरांगे पाटील. जरांगे पाटील हा माणूस, ही व्यक्ती कसं काय बरं इम्तियाज जलीलला भेटू शकतो? किंवा इम्तियाज जलील हा रेग्युलर औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन चादर टाकणारा माणूस. जरांगे पाटील स्वतःला शिवाजी महाराजांचा मावळा समजतात. औरंगजेबाची पैरवी करणारे मी तर त्यांना माझ्या उमरात उभं करणार नाही, शक्यच नाही. तर तरुणांना मी सांगतो, असल्या अभद्र युत्यांपासून आणि असल्या अभद्र लोकांपासून तुम्ही लांब राहा. सारासार विचार करायला शिका आणि शांतपणे विचार करा. बघा तुम्हाला लगेच कळेल कुणाचा काय अजेंडा आहे, प्रोपोगंडा आहे. हे इतकं सोपं आहे, पण आपण इमोशनल होऊन विचार नाही केला. थँक्यू सो मच सर. आज तुम्ही बखर लाईव्ह मध्ये आलात आणि एकूणच सगळं म्हणजे आंबेडकर आणि त्यांचा विचार, त्यांचं लिखाण हे सगळंच या आपल्या मुलाखतीतून स्पष्ट झालं. तो विचार पोचतोय त्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि धन्यवाद. तुमचे खूप खूप आभार मला बोलवल्याबद्दल. जय शिवराय, जय भीम. थँक्यू. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी
बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.